90% ट्रेडर्स ह्या मिस्टेक करतात. ते टाइम फ्रेमला इग्नोर करतात, टाइम फ्रेमला व्हॅल्यू देत नाहीत आणि त्याच्यामुळेच ते प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. तर आता आपल्याला टाइम फ्रेम मध्ये फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे, प्रत्येक हाय टाइम फ्रेम लेवल की लेवल तेव्हाच वर्क करते जेव्हा आपण त्याला लोअर टाइम फ्रेम सोबत मॅच करू. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1 डेच्या टाइम फ्रेम वरती मार्केट अनालाइज करताय तर एंट्री ही तुम्हाला 1 हॉवरच्या टाइम फ्रेम वरती घ्यावी लागेल. जर तुम्हाला ही की लेवल 4 हॉवरच्या टाइम फ्रेम वरती युज करायची असेल, मला एंट्री 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक वरती घ्यावी लागेल. चला आता आपण व्यवस्थित एक्झाम्पल सोबत समजून घेऊया. ही कॅन्डलस्टिक 4 हॉवरची आहे. तुम्ही खाली बघू शकता की इथे लिक्विडिटी स्विप झालेली आहे. परफेक्ट एंट्रीसाठी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट व्हायचं आहे. आता आपल्याला इथं क्लिअर एंट्री कुठे घ्यायची हे दिसू शकतं. यामध्ये आधी लिक्विडिटी स्वीप झाली आहे, त्यानंतर मार्केटने स्ट्रक्चर ब्रेक केला आहे आणि त्यानंतर मार्केटने एफव्हीजी क्रिएट केला आहे, म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट केला आहे. आपल्याला आपली एंट्री इथंच घ्यायची आहे. स्टॉप लॉस आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅपच्या खाली लावायचा आहे आणि टार्गेट आपल्याला नेक्स्ट लिक्विडिटी वरती ठेवायचा आहे. तर तुम्हाला समजेल की टाइम फ्रेम किती इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग मध्ये. जर या रिलेटेड तुम्हाला ट्रेडिंग नॉलेज हवं असेल तर आत्ताच आपलं चॅनल फॉलो करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका.